इयत्ता 4थी स्कॉलरशिपमध्ये गणितामध्ये पहिला भाग आहे रोमन संख्या चिन्ह. तर रोमन संख्या चिन्हांचा जर इतिहास पाहिला तर रोमन संख्या चिन्हे ही रोम काळात वापरली जाणारी संख्या चिन्हे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अल्फाबेटचा वापर केला जात असे. संख्या लिहिण्याकरता शून्याचा शोध भारतात जरी लागला असला तरी रोम संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचा शून्याचा वापर केला जात नव्हता आणि संख्या लिहिण्याकरता इंग्रजी अल्फाबेट लिहिली जात होती. तर ती कशी लिहिली जात होती या पाठामध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण देवनागरी लिपीमधली देवनागरी, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व रोमन असे संख्या कशा लिहिल्या जातात हे बघणार आहोत. तर देवनागरीमध्ये तुम्हाला माहीत आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असं लिहिलं जातंय. आंतरराष्ट्रीयमध्ये तेच 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असं लिहिलं जातं. आणि रोमनमध्ये कसं लिहिलं जातं तर रोमनमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी अल्फाबेटचा वापर केला जात होता. 1 या संख्येकरता आय हे अल्फाबेट वापरलं जातं. 5 या संख्येकरता व्ही हे अल्फाबेट वापरलं जातं. 10 या संख्येकरता एक्स हे अल्फाबेट वापरलं जातं. 50 या संख्येकरता एल हे अल्फाबेट वापरलं जातं. 100 या संख्येकरता सी हे अल्फाबेट वापरलं जातं. 500 या संख्येकरता ई हे अल्फाबेट वापरलं जातं. आणि 1000 या संख्येकरिता एम हे अल्फाबेट रोमनमध्ये वापरलं जातं. आता या अल्फाबेटचा उपयोग करून आपल्याला रोमन संख्या लिहायला शिकायचं आहे. तर ते आपण बघूया. तर बघा, मी आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या संख्या लिहितात 1 ते 10 ते एका बाजूला लिहिणार आहे. तर ते आपण लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि त्याच्याकरता रोमनमध्ये कसं लिहिलं जातं तेही आपण बघूया. त्याच्याकरता आपण वेगळा रंग वापरू. त्याच्याकरता आपण निळा रंग वापरू. 1 करता 1 आय वापरलाय. 2 करता 2 आय वापरले. 3 करता 3दा आय आला आहे. 4 करता आता 4 कसा लिहायचा तर ज्या वेळेस रोमन संख्येमध्ये आपण 5 करता सेपरेट अल्फाबेट दिलेला आहे तो आहे व्ही. आणि ज्या वेळेस आपण त्याच्यातून 1 वजा करू म्हणजे 1 आय वजा करू तर ती संख्या होणार आहे 4. पण आय हा कधीही व्हीच्या उजव्या बाजूला लिहायचा आहे. आणि जरी लक्षात नाही आलं तरी आय हा व्हीच्या आधी लिहायचा आहे मग व्ही लिहायचा आहे. मग त्याची किंमत 4 होते. त्याचप्रमाणे 5ची किंमत किंवा 5 करता व्ही हा लिहिलं जातं. 6 करता व्ही आणि आय, व्ही नंतर आय लिहिला जातो तेव्हा त्याची किंमत अधिक होते. व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1. 5 अधिक 1 असे 6. 7 करताही तसंच आहे. व्ही आणि डबल आय तर 7 होतात. 8 करता व्ही आणि 3 आय म्हणजे व्हीची किंमत 5 आणि 3 आयची किंमत ही 3 होते. तर 5 अधिक 3 बरोबर 8. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा. 9 करता आपण कसं लिहायचं आहे. आपल्याला माहीत आहे की 10 करता आपण एक्स या अल्फाबेटचा वापर करतो. तर आधी आय काढायचे आहे
आणि नंतर x काढायचे आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 मधून 1 गेला की 9 होतात. म्हणून आधी i काढायचा आहे आणि नंतर x काढायचा आहे. आणि 10 करता आपण x हा अल्फाबेट मगाशी पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण आता 11 ते 20 या संख्या रोमनमध्ये कशा लिहितात ते बघणार आहोत. सर्वप्रथम आपण 11 ते 20 या संख्या स्क्रीनवर लिहून घेऊयात. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर याकरता आपण रोमनमध्ये या संख्या कशा लिहायच्या हे बघणार आहोत. तर आपण एक एक संख्या कशी तयार झाली आणि ती तयार करताना कशा प्रकारे अल्फाबेट वापरायचे आहेत याचा अभ्यास करूया. तर 11 ही संख्या 10 अधिक 1 11 अशी होते. तर मग अशी पाहिल्याप्रमाणे 10 करता आपण x हे चिन्ह वापरतो किंवा अल्फाबेट वापरतो आणि त्याच्यानंतर आपण i काढायचा आहे म्हणजे त्याची किंमत 11 झालेली आहे. त्यानंतर 12 करता x आणि 2 वेळा i काढायचा आहे म्हणजे त्याची किंमत 12 झालेली आहे. त्याच्यानंतर 13 करता x म्हणजे 10 आणि अधिक 3 म्हणजे 13 किंमत झाली. x आणि 3 वेळा i लिहायचा आहे त्यावेळेस त्याची किंमत 13 होत आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न की आता 14 काढायचं. तर आपण i हे 3 वेळा लिहू शकतो जास्तीत जास्त वेळा, पण आपल्याला 4 वेळा ते लिहिता येणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे तर x पहिलं 10 काढून घेतलं. त्याच्यानंतर मगाशी पाहिल्याप्रमाणे i आणि v ह्याचा अर्थ झाला 10 अधिक 4. i आधी लिहिला 5च्या म्हणजे 5तून 1 वजा झाला आणि 4 राहिला. x म्हणजे 10, x ची किंमत 10 आणि iv ची किंमत 4 असं झालं 14. त्याचप्रमाणे 15ची जर आपण किंमत पाहिली किंवा 15 लिहायचं बघितलं तर काय करायला लागेल, x लिहावं लागेल. x ची किंमत 10 आहे आणि v ची किंमत 5 आहे म्हणून 15 हे xv अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. त्याचप्रमाणे 16 जर लिहायचं आहे तर आधी x काढून घेतला त्याची किंमत 10 आहे आणि v आणि v नंतर i. v i चा अर्थ होतो 5 अधिक 1 म्हणजे 6. x v i म्हणजे 10 अधिक 6 बरोबर 16. त्याच्यानंतर 17 त्याचप्रमाणे काढायचं आहे. x v आणि 2 वेळा i काढायचा आहे त्याची किंमत होईल 17. 18ची किंमत जर काढायची तर आपण i हे 3 वेळा वापरू शकतो म्हणजे x हे 10, v म्हणजे 5 आणि i म्हणजे 3. 10 अधिक 5 अधिक 3 बरोबर 18. आता प्रश्न आला 19 कसा लिहायचा. तर आधी आपण x काढूयात. x म्हणजे 10 आणि ix ची किंमत काय आहे. ix ची किंमत मगाशी पाहिल्याप्रमाणे ix ची किंमत 9 आहे म्हणजे x म्हणजे 10 आणि ix म्हणजे 9. 10 अधिक 9 बरोबर 19. आता 20 ही संख्या खूप सोपी आहे लिहायला. x 10 अधिक 10 बरोबर 20. त्याचप्रमाणे आता पुढच्या संख्या आपण लिहूया. तर पुढच्या आपल्याकडे संख्या कोणत्या आहेत तर त्या संख्या आहेत आपल्याकडे बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. तर आपल्याला 21 कसा काढायचा आहे. तर 21 काढण्याकरता आपल्याकडे मध्ये कोणतं चिन्ह आहे का. आपण चिन्ह पाहिलं. 1 करता i, 5 करता v, 10 करता x, त्याच्यानंतर 50 करता l पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ह्या
50 आले का अजून नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे, ह्या आय, एक्स, व्ही आणि एल या 4 अल्फाबेटचा वापर करून आपल्याला 50 पर्यंतच्या रोमन संख्या लिहायच्या आहेत. तर बघा, आपण 21 कशा प्रकारे लिहू शकतो, तर ते आपण पुढच्या पाठामध्ये, पुढच्या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. बघा, एक्स एक्स म्हणजे 20 आणि आय म्हणजे 1. 20 आणि 1 21. 22 करता आपल्याला एक्स एक्स 2 असं लिहायचं आहे. आपल्याला 23 करता काय करायचं आहे, 23 करता आपल्याला एक्स एक्स आय 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 अशा प्रकारे लिहायचं आहे. म्हणजे एक्स एक्स म्हणजे 20 आणि आय 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 3 वेळा वापरलाय आहे, तर त्याची किंमत 3 झाली. अशा प्रकारे 23 तयार होईल. त्याच्यानंतर 24 जर पाहिला तर एक्स एक्स म्हणजे 20 आणि आय व्ही याची किंमत झाली 4. 20 अधिक 4 24. त्याच्यानंतर 25 काढायचं आहे. एक्स एक्स व्ही याची किंमत झाली 25. 26 एक्स एक्स व्ही आय याची किंमत झाली 26. 27 एक्स एक्स व्ही आय आय याची किंमत झाली 27. 28 करता एक्स एक्स म्हणजे 20 व्ही आय 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 याची किंमत झाली 28. 20 अधिक 8 बरोबर 28. आता 29 कसा लिहायचा आहे, एक्स एक्स आय एक्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे आय हा आधी लिहिण्यात आला तर तो एक्स पुढच्या अल्फाबेटपेक्षा 1 ने कमी असतो. म्हणजेच एक्स एक्स म्हणजे 20 आणि आय एक्स म्हणजे 10तून 1 गेला, उरले 9, त्याची किंमत झाली 9. म्हणून 20 अधिक 9 बरोबर 29. आणि 30 तर सोपं आहे लिहिण्याकरता. एक्स 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 10 10 10 म्हणजे 30, याची किंमत झाली 30. आता पुढं आपण बघूया 31 ते 50 पर्यंतचे अंक. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करा, भारतीय संस्कृती किंवा भारतीय गणितशास्त्र किती प्रगल्भ झालेले होते. भारतात शून्याचा शोध लागलेला होता. आपण दशमान पद्धती त्यावेळी वापरात आणत होतो आणि रोम ही एक खूप मोठी सभ्यता आपल्या भारतीय सभ्यतेप्रमाणेच होऊन गेलेली आहे. तिकडे शून्याचा शोध नसल्यामुळे इतक्या मोठ्या मोठ्या संख्या किंवा इतके मोठे मोठे अल्फाबेट लिहावे लागत होते. आता ही जी पद्धती आहे ही योग्य आहे का, तर नाही. परंतु त्या काळात तितकंसं गणिताबद्दलचं ज्ञान नसल्यामुळे ही जी पद्धती आहे ही योग्यच म्हणायला हरकत नाही.